या व्हिडिओमध्ये आपण माझी लाडकी बहीण या योजनेबाबत तसेच गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र या सरकारच्या अनेक योजनेबाबत डिस्कस करणार आहोत। तर माझी लाडकी बहीण म्हणजे या योजनेअंतर्गत आपले सरकार प्रत्येक महिलाच्या अकाउंटमध्ये प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये डिलिव्हर करणार आहे। तर या योजनामागची प्लॅनिंग किंवा उद्देश आपल्या जनतेला कळू न देता आपले राजकारण हे सरकार कसं करत आहे हे बघणार आहोत। तर ही योजना यापूर्वी 2 वर्षापूर्वी किंवा 1 वर्षापूर्वी का आणली नाही, तर आत्ता सध्या विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत। तर निवडून येण्यासाठी यासारख्या योजना देऊन सरकार डायरेक्ट पैशा थ्रू निवडून येण्याचा प्रयत्न करत आहे। तर आपल्या जनतेला फक्त फ्री गोष्टी पाहिजे आहेत, याचा परिणाम आपल्या फ्युचरवर काय होईल याचा कोणीही विचार करत नाही। तसेच मुलींना फ्री शिक्षण देण्याबाबतही सरकारचा विचार चालू आहे। तर महाराष्ट्रातील हायर एज्युकेशन हे वन ऑफ द पुअरेस्ट एज्युकेशन इन द वर्ल्ड आहे। आपण वर्ल्ड स्टँडर्डच्या एज्युकेशनच्या गाईडलाईन्ससुद्धा पूर्ण करू शकत नाहीत आणि सरकार महिलांना किंवा मुलींना फ्री शिक्षण देण्याचा विचार करत आहे। तर मला वाटतं की हे जे पैसा आहे त्यांनी कॉलेजचे जे स्टँडर्ड आहेत ते सुधारण्यासाठी, कॉलेजमध्ये जे एज्युकेशन प्रोव्हाइड केले जाते ते सुधारण्यासाठी खर्च केला पाहिजे। अर्धे कॉलेज असे आहेत ज्यामध्ये लेक्चरसुद्धा होत नाही, ज्यामध्ये शिक्षकांचा स्टाफ असा आहे ज्यांना कोणतेही ज्ञान नाही, आणि अर्धे कॉलेज असे आहेत ज्यामध्ये कोणतीही लॅबोरेटरीज नाहीत आणि यांना फक्त निवडून येण्यासाठी फ्रीच्या गोष्टी द्यायच्या आहेत। तर ओपनच्या मुलांचा विचार करा, त्यांना एकतर आरक्षण नाही, दुसरी गोष्ट त्यांना फीस जिथं दुसऱ्यांना 10,000 ते 15,000 असते त्यांना 1-1 लाख रुपये फीस भरावी लागते, आणि यांना त्या विद्यार्थ्याची किंवा सर्व विद्यार्थ्याची फीस कमी करायची सोडून फक्त आणि फक्त मुलींना शिक्षण फ्री द्यायचं आहे। कारण यामुळे सरकार जनतेच्या नजरेत येईल आणि यांना मतदानासाठी फायदा होईल। तसेच राहिली गोष्ट, आपल्याला ज्या बस फ्री केलेल्या आहेत, ज्या गोष्टी आपल्याला फ्रीमध्ये दिल्या जातात तोच पैसा आपल्याकडून काढला जातो हे आपल्या जनतेला कळत नाही। आपल्याला आपल्या महिलांना किंवा 65 वर्षांच्या वरच्या माणसांना जी बस फ्री आहे त्यामुळे बसमध्ये एवढा गर्दा होत आहे। ज्या व्यक्तीला फक्त एक वेळेस जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं असते ती व्यक्ती आज 4-4 वेळेस हप्त्यातून जिल्ह्याच्या ठिकाणी जात आहे, कारण तो म्हणतो की मला बस फ्री आहे। जो व्यक्ती पैसे देऊन बसमध्ये जातो त्याला उभा टाकून जावं लागतं आहे, आणि ज्यांना फ्री तिकीट आहे तो बसून जातो आहे। तर ज्यांचे फ्री तिकीट आहे त्यांचे पैसे जो तिकीट भरतोय त्यांच्याकडून वसूल केले जातात। तर जनतेला हे कळत नाही की हे पैसे आपल्याकडूनच वसूल आहेत, फ्री भेटते फ्री भेटू द्या। परंतु ही जी राजनीती आहे फ्री गोष्टी देण्याची ती महाराष्ट्राच्या इकॉनॉमीसाठी किंवा महाराष्ट्राच्या फ्युचरसाठी खूप अवघड आहे किंवा डिस्ट्रॉय करणारी आहे। आता माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत 1,500 रुपये सरकार प्रत्येक महिलाच्या अकाउंटमध्ये टाकत आहे। हेच पैसे जर त्यांनी महिलांचा डेव्हलपमेंट करण्यासाठी किंवा महिलांच्या विविध कामासाठी किंवा त्यांना व्यवसाय पुरवठा करण्यासाठी MSCB असतील किंवा दुसऱ्या इंडस्ट्रीज असतील ग्रो केल्या असत्या तर खूप चांगली झाली असते। परंतु नाही, यांना फ्री गोष्टी देऊन फक्त आणि फक्त वोट बँक किंवा मतदान पाहिजे आहे। यांना डेव्हलपमेंटचा किंवा विकासाचा काहीही अर्थातही संबंध नाही। तर या व्हिडिओच्या लास्टला एवढंच सांगू इच्छितो की आपली जनता सुशिक्षित झाली पाहिजे आणि आपण योग्य तो कॅन्डिडेट निवडून दिला पाहिजे, जेणेकरिता आपली गव्हर्नमेंट चालवणारा जो व्यक्ती आहे तो आपल्यासाठी चांगले निर्णय घेईल, ना की त्याच्या फायद्यासाठी अशा फ्री योजना लागू करून फक्त मतदान कलेक्ट करण्याच्या मागे लागेल। तर मुलीला शिक्षण द्यायची जी फ्रीची योजना आणण्याच्या बाबतीत सरकार विचार करत आहे, त्या बाबतीत मला एकच म्हणायचं आहे
मुलांनी कोणतं पाप केलं आहे की मुलांचे बाप अंबानी अडाणी आहेत आणि मुलींचे बाप हे गरीब आहेत असं पण नाही. तर माहीत आहे की मुलीचं डेव्हलपमेंट गरजेचं आहे, परंतु या काळात शिक्षणाचा दर्जा किंवा शिक्षणाची क्वालिटी वाढवण्याचा जास्त गरज आहे. फ्री गोष्टी देऊन कोणतेही काम चांगलं होत नसतं. या फ्रीच्या गोष्टी नंतर खूप महागात पडणार आहेत, कारण मुली ज्यांनी शिकायचं नाही ते पण बळजबरी ॲडमिशन घेऊन 5-5, 6-6 वर्ष घालून फ्रीचं शिक्षण घेतील. पण मुलं काय करतील? मुलांना एज्युकेशन फ्री नाही. मुलांना ओपनच्या मुलांना दुसऱ्या मुलांपेक्षा दुप्पट तिप्पट फीस आहे. यांनी डिप्रेशनमध्ये जातात अभ्यास करून करून, आणि दुसरे विद्यार्थी फ्रीमध्ये शिक्षण घेतात. ही डेमोक्रेसीची किंवा लोकशाहीची लक्षणं नाहीत. हे बायस्ड जे आपलं इन्व्हायरमेंट तयार होत जात आहे त्याबद्दल आपण विचार करण्याची गरज आहे. आणि या फ्रीच्या योजना आपल्याला फ्युचरमध्ये खूप महागात पडणार आहेत, आणि या योजनेचे पैसे लागणारे आपल्याकडूनच वसूल केले जातात हे आपल्या जनतेला कळत नाही. तरी हे सरकार जरी असल्या योजना राबवून मतदान घेण्याचा प्रयत्न करत असेल तर जनतेला एवढं कळायला पाहिजे की आपण जो उमेदवार निवडून देत आहोत तो आपल्यासाठी काम करेल का नाही, का फक्त स्वतःच्या फायद्यासाठी निर्णय घेईल. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कारण हे जरी तुमच्यासाठी फ्री असेल तरी याने आमची खूप मदत होते.